एक महत्त्वाची बातमी पाहूयात। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत। काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीत प्रतापराव जाधवांना भेटले। दरम्यान ज्याला जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना याबाबतचं पत्र देण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या हालचाली सुरू झाल्यानं डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाणार आहेत। ठाकरेंचे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख दिल्लीत शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधवांना भेटले। तर रविवारी ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत 9 खासदार हजर होते, तर 5 खासदार गैरहजर होते। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील हे 4च खासदार हजर होते। तर भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे मातोश्रीवरच्या बैठकीला गैरहजर होते। या सर्व खासदारांनी गैरहजेरीची वेगवेगळी कारणं दिली होती। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मातोश्रीवरच्या बैठकीत गैरहजर होते। वाकचौरेंनी पत्नी हैदराबादच्या रुग्णालयात ऍडमिट असल्याचं कारण दिलं होतं, पण आज भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघातल्या धार्मिक कार्यक्रमात हजर होते। तर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी मुलीचं लग्न ठरल्याचं कारण दिलं होतं, पण संजय देशमुखांनी आज दिल्लीमध्ये जात प्रतापराव जाधवांची भेट घेतली। तर मातोश्रीवरच्या बैठकीला गैरहजर असलेले संजय जाधव कालही मतदारसंघातल्या कार्यक्रमात दिसून आले। आजही ते मतदारसंघातल्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत। तर ओमराजे निंबाळकरांनी आपला मुलगा पुण्यातल्या रुग्णालयात ऍडमिट असल्याचं सांगितलं होतं, तर आजही ओमराजे पुण्यातच असल्याची माहिती आहे। नागेश पाटील आष्टीकर यांनी मुलाच्या विधान परिषद निवडणुकीचं कारण दिलं होतं। आजही ते मुलाच्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार करतायत। म्हणजे ही जे लोक येत आहेत हा जनमताचा आदर नाही, अनादर नाही आहे। कारण की खरी शिवसेना, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना, बाळासाहेबांनी निवडलेलं धनुष्यबाण निशाणी ही सगळी आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांकडे आमच्याकडे आहे। ज्यावेळेस त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होत नाही, त्यांची विचारपूस केल्या जात नाही, त्यावेळेस कुठंतरी त्यांना असं वाटायला लागतं की बा या ठिकाणी आपलं भवितव्य शाबूत नाही, त्यावेळेसच लोक बाहेरचा विचार करतात। ऑपरेशन टायगर हे तुम्हाला लवकरच पूर्ण झालेलं दिसेल। या दिल्लीतल्या होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वीलाच हे ऑपरेशन टायगर होईल आणि या ऑपरेशन टायगरमध्ये 9 पैकी त्यांचे 7 खासदार हे आमच्या शिवसेनेमध्ये आलेले तुम्हाला दिसेल। गोपाल तुमानेजींना सांगा परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा। मला वाटतं त्याच्यात जायचं नाही। मला ते कसे त्यावेळी पण जिंकलेत, कसा आम्ही प्रचार केला वगैरे त्याच्यात जायचं नाहीये। काल संजय देशमुख बैठकीला उपस्थित नव्हते, ऑनलाईन होते, ते व्यक्तीच्या मातोश्रीवर येऊ शकले नाहीत, पण तेच संजय देशमुख आज दिल्लीत प्रतापराव जाधवांना केंद्रीय मंत्र्यांना असं आहे की नागपुरातून सकाळी 5:45ला फ्लाईट आहे, ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबईत त्याला फ्लाईट नव्हतं। मी आत्ता दिल्लीत निघालो। राऊत साहेब पक्षप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत, पण ते केंद्रीय मंत्र्यांना मात्र भेटायला मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं। मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत। सगळे जे ते निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत। आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी ह्यांना मशालीवर जिंकून आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक, काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत। काय नेमकं उद्धव साहेबांनी काल काय सांगितलं ते सगळ्यांनी सांगितलं, प्रवक्त्यांनी सांगितलं। जी काही चर्चा सुरू होती त्यावर काय सांगाल तुम्ही, जे तुम्ही सोडून जाणार? मी आज इथे आहे, उद्या जायचं असं तुम्हाला घेऊन जाईल ना। प्रतापराव जाधव हे देशाचे मंत्री आहेत आणि एखाद्याच मंत्र्यांना भेटायला गेले म्हणजे वेगळा गट स्थापन करतो असं होत नाही असं मला वाटतं। नाही, माझं त्यांचं काही बोलणं झालं नाही, परंतु काल त्यांचं आता काही असेल माहित नाही। मी उद्या दिल्लीला जाणार आहे, माझी परवा मिटिंग आहे दिल्लीला कमिटीची, त्याच्यामुळे मी उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहे। त्यामुळे असं कामानिमित्त कोणी कधी जाऊ शकतं, परंतु त्याच्यातून काही गैरअर्थ काढला असं मला वाटत। आधी पक्षातले अर्धे अधिक लोक बाजूला करायचे,
मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा, मग त्यातल्याच एकाने त्या गटाचा नेता व्हायचं, मग त्यांनी आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजिनल मूळ पक्ष आहोत असं सांगायचं. ही पद्धत आधी शिवसेनेसाठी, मग राष्ट्रवादीसाठी, आता तृणमूल काँग्रेससाठी, उद्या कदाचित पंजाबमधल्या आपसाठी सुद्धा वापरली जाईल. जब विभीषण रावण को छोड़ के आया तब भी हमने स्वागत किया. की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही भाजपचे खासदार फोडले होते, त्यांना मदत केली होती. इथं सरकार पाडण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी जर एखाद्या पक्षाचे खासदार सोबत घेत असतील आणि तेही कोणताही पद्धतीचा गैरउपयोग न करता विचाराच्या आधारावर, तर मला वाटतं वाईट काय हो. ओमराजे निंबाळकरांचे वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्या प्रकरणाचा निकाल 16 जून रोजी लागणार आहे. तर हिंगोली विधान परिषदेत महाविकास आघाडीकडून उभ्या असलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या पुत्राची निवडणूक 18 जून रोजी होईल. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या घडामोडी घडणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान काल मातोश्रीवरच्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते तेही पाहूयात. ज्याला जायचं आहे त्यानं खुशाल जावं, त्याचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस माझा नक्की असेल. तोपर्यंत सोसावं लागेल, सहन करावं लागेल. जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ गेलेली असेल. पक्षात 4 वर्षांपूर्वी मोठी फूट पडली, 40 आमदार फुटले. त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. सर्वांना जे कळतं समजतं ते मला माहीत नव्हतं का? मला त्याची कुणकुण होती, पण मी कुणालाच बोललो नाही, दबाव टाकला नाही. त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल्स तयार केल्या नाहीत. ज्यांना जायचंय त्यांना जोर जबरदस्तीनं हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असं उद्धव ठाकरे खासदारांच्या बैठकीत म्हणाले.